क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती भिडेवाडा पुणे येथे उत्साहात साजरी। पुण्यातील बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडेवाड्यात जिथे 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि अभिवादनाने साजरी। या दिवशी विविध संस्था, राजकीय नेत्यांनी आणि नागरिक फुले दाम्पत्यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले। तसेच समतेचा जागर करणारी गीते आणि व्याख्याने आयोजित केली होती। शोभायात्रा व ढोलताशा, युवा माळी संघ व इतर सामाजिक संघटनांद्वारे पारंपरिक ढोलताशा आणि लेझिम पथकासह वाजत गाजत शोभायात्रा काढली। या दिवशी भिडेवाडा परिसर फुलांनी सजवला होता। महात्मा फुले वाड्यात तसेच राज्यभरात भव्य एकता मिसळ उपक्रमाचे आयोजन करण्यात येते। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली 10,000 किलोची मिसळ तयार करून समता, बंधुता आणि समाज भावनेचा संदेश देत नागरिकांना वाटप केली गेली। खासदार ज्योती वाघमारे यांनी भिडेवाड्यात भेट देऊन महात्मा फुले यांना अभिवादन केलं। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ। राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसूर्य यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या दिवशी महात्मा फुलांच्या वाड्यामध्ये आलेले आहेत। बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीने सत्यबाई ही चळवळीची गाणी ऐकत आम्ही मोठे झालो। राज्यसभेपर्यंतचा माझा प्रवास हा क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने संपन्न झाला। आणि यामुळेच आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना नतमस्तक होण्यासाठी मी इथे आले। शाक्य संघ ही सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची संघटना ते आज मानवंदना देत आहेत। त्यांनी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं। चळवळीच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुल्यांची पगडी माझ्या डोक्यावर घालून माझा सन्मान दिलाय। क्रांतीबा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांची ही पगडी कायम मला जाणीव करून देत जाईल की माझ्या पुस्तकावरती पुरोगामी विचारांचे संस्कार आहेत। कष्टकऱ्यांसाठी, श्रमिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महिला भगिनींसाठी लढणं हे माझं आद्य कर्तव्य राहील। ही पगडी मला याची सतत जाणीव करून देत राहील आणि याच विचारांवरती मी आजन्म चालत राहील। शरद पवारांनी भाष्य केलंय, वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी दिसते आहे आणि मांडणी करताना 60% लोकांची मांडणी सर्वांच्या शक्तींना बळ देणारी आहे। मला वाटतं ताई की मी आज इथं महात्मा ज्योतिराव फुलांना अभिवादन करण्यासाठी आले। त्यांची जयंती आहे। आज आपण महात्मा फुलांच्या वाड्याच्या पवित्र प्रांगणात उभे आहोत। कुठल्याही राजकीय विषयावरती भाष्य करणं किंवा टीका टिप्पणी करणं हे या प्रसंगी तरी मी योग्य समजत नाही। माझ्या अंतःकरणापासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलांना मानाचा मुजरा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलांना मानाचा मुजरा। जर ते लढले नसते तर आम्ही घडलो नसतो। आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या सावित्रीच्या लेकीला राज्यसभेचा खासदार बनवलं आणि त्यांना मानवंदना देण्यासाठीच मी सावित्रीबाईंच्या वेशात शपथ घेतली। आज फक्त या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन लढण्याचं बळ मागण्यासाठी आले। महात्मा फुलेंच्या जयंती सगळेजण अभिवादन करतात। ते महाराष्ट्राला दिशा देणारे महात्मा फुले होते। मात्र याच राज्यात आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून मोदू बाबूच्या आरी जाणारे राजकारणी काय वाटतं अशा वेळेला मला जगद्गुरु संत तुकोबारायांचं वचन आठवतं की ऐसे कैसे झाले गोंधू कर्म करून म्हणती साधू। पण त्याच वेळेला तुकाराम महाराज सांगतात ना की तुझ्यामुळे अशा नरा मोजोनी माराव्या पैसारा। गोंधू बाबाच्या नादी लागू नये, कर्मकांडाच्या आहारी जाऊ नये, श्रद्धा असं मान्य आहे परंतु अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये। यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्याचा आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू आणि अशा महिलांवरती अत्याचार करणाऱ्या करांची वरात अशी मिळेल काही आई बहिणीकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं कुणाचं धाडस हे बघा, भारतीय संविधानाने आपल्याला विज्ञानाची दिशा शिकवलेली आहे। वैज्ञानिक मार्गाने चाललेले प्रत्येकाचं कर्तव्य आहे। तुम्हाला त्याच्यावरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायला। नाही ताई, मी पुन्हा एकदा सांगते की महात्मा क्रांतीबा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे। फुलेवाड्याच्या प्रांगणात उभी आहे। राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठीची ही जागा नाहीये। इथून बाहेर पडल्यानंतर दररोजचा दिवसच राजकीय टीका टिप्पण्यांच्यासाठी आहे। शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। खरोखरच
माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुती सरकार महात्मा फुलांनी जो शिक्षण सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणूनच बघा की मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणं ही मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी सावित्रीमाईंच्या कार्याला दिलेली आदरांजली होती. आणि आज खालोडीमध्ये जी शाळा सुरू होतीये ती क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा जय जयकार आहे. आम्ही महात्मा फुल्यांच्या विचारांशी, बाबासाहेबांच्या, शिवछत्रपतींच्या संविधानाच्या विचाराशी पूर्णपणे कटिबद्ध आहोत, याचं ते प्रतीक आहे. आणि महाराष्ट्र धर्माचं कुलदैवत आणि या विचारातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा पुन्हा एकदा आपल्याला गवसला होता. तर पुढचे जाऊन शाहू महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, गाडगे महाराजांचा विचार देखील हा महात्मा फुलेंच्या ज्योतीतूनच कुठेतरी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला. आणि आज यांची द्विशताब्दी वर्ष म्हणून आजपासून आपण साजरे करत आहोत. आणि आज पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांची आणि त्यांच्या मार्गावरून चालण्याची निदांत आवश्यकता आज महाराष्ट्राला आणि भारताला आहे.